फ्रेंड, तुमचं कुकिंग मास्टर जी मध्ये स्वागत आहे सगळ्यांना. मी आज बनवते वाटाणे आणि बटाट्याचे पराठे. आता थंडीच्या दिवसात वाटाणे मस्त येते तर त्याचं आणि त्यात बटाटा घालून पराठे बनवते. नुसतं वाटाण्याचं खायला वाटत नाही पोरास म्हणून बनवते. त्यामध्ये ही मिरची घालते, मिरची लसूण जिरं कुटून घेतली आणि ती घालून घेते. यामध्ये 4-5 मिरच्या घातलेल्या. त्यामध्ये ही थोडा धना पावडर घालून घेते, थोडीशी जिरा पावडर, ही वाटलेला गरम मसाला आणि हळदी पावडर, अर्धा चमच हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार. चवीपुरतं मीठ त्यामध्ये घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं. मिक्स एकदम बारीक एकजीव करून घ्यायचा. मिक्स सगळं एकजीव असं करायचं, कुठं वेगवेगळं राहिलं नाही पाहिजे. वाटाणा अक्का नाही राहिला पाहिजे, नाहीतर पराठ्यातनं फुटून बाहेर येणार. सगळं एकजीव करून घ्यायचं. मिक्स तुम्ही हाताने करू शकता, काही पावभाजीचं हे आहे बघा, त्यानं पण करू शकता. तुम्हाला हाताने नाही करायला तर पावभाजी बारीक करायची तर मी हातानंच करून घेते. सगळं एकदम घेते, सगळं बारीक मस्त. काय 5-10 मिनटं लागते ती चांगलं व्यवस्थित करायला. काय करून घेतलं असं एकदम बघा कसा मऊ झालाय. ह्याच्यामध्ये बसणार एकदम मऊ मऊ सगळं. 10 मिनटं असं रगडून घेतलं, एकदम हे झाला मऊ मऊ मसाला. आता आपण गव्हाच्या पीठ, गव्हाचं पीठ मी सकाळीच मळलं होतं, त्यातलं राहिलेलं आहे, तुम्ही एक्स्ट्रा ठेवलं होतं, त्यामुळे तुम्हाला काय मळून दावलं नाही. राहिलेलं पुन्हा असं करू शकतो, राहिलेल्या पिठाचं हे पराठा मस्त. हे कसं एकदम मऊ भिजले, सकाळी मळून ठेवल्यामुळं एकदम मऊ झाले. तर आपण तुम्हाला गोळा करून दावते पिठाचं मस्त. असं हातावर घेऊन असं चोळून घ्यायचं चांगलं एक मस्त. असं पिठात डब करून घ्यायचं. अशी एक वाटी बनवून घ्यायची आहे, मस्त वाटी अशी बनवून घ्यायची. अशी मस्त एक वाटी बनवून घ्यायची. असं चमच्याने त्यामध्ये भरून घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं चमच्याने भरून घ्यायचं. थोडं हाताला पीठ लावायचं आणि मग दाबायचं आतमध्ये, आता हाताला चिटकतं. पीठ हाताला लावून दाबून घ्यायचं. पुरण हे भरतो तसंच घ्यायचं दाबून. मस्त मध्ये दाबून घ्यायचं. थोडंसं भरताना थोडं तकलीफ देतं ती, पण चांगलं दाबून घेणे, फुटणार नाही, नाहीतर फुटून जाईल. व्यवस्थित तुम्ही नाही दाबला आणि तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. असं नाहीतर तोंड उघडं राहिलं का तोंड फुलल. असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं मस्त. असं असा गोळा बनवून मस्त ठेवायचं. तर मी सगळं गोळं बनवून ठेवते आधी म्हणजे लाटताना हाताला चिकट लागत नाही. आधीच गोळं सगळं बनवून ठेवायचं. हे सगळं आता मी भरून हे बघा असे गोळं करून ठेवलेलं आहे सगळं पूर्ण. आधी का भरून ठेवलं म्हणजे कसं हात म्हणजे लाडाबिडा होत नाही, म्हणजे लाटा व्यवस्थित येतं. बटाट्यामुळे जरा चिकट असतं ना, तर हात थोडासा चिकट होतो. तुम्हाला मी लाटून लावते.
हलक्या हाताने लाटायचं, मग बाहेर निघत नाही अजिबात. एकदम हलक्या हातानं लाटून घे पराठा. मस्त हलक्या हातानं फुटायला लागलं का पीठ टाकून घ्यायचं. बाहेर निघायला लागलं का पीठ टाकून घ्यायचं त्याच्यावर. असं कडकडनी घ्यायचं लाट. मस्त लाटून घ्यायचा. झाला एकदम आता लाटून तयार पराठा. आता तवा झाला बघा, गरम ठेवला होता. आता तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये. पराठा चिटकोनी खाली म्हणून तेल टाकून घ्यायचं. जरा जास्त तेल टाकायचं आणि हळू सोडायचं, राहायचं तेल पोळत. आणि हळूहळू दमानं चांगला शिकून घ्यायचं. लगेच उचलायचं ना, शिकून घ्यायचं दमान. भाजून घ्यायचा मस्त असा. आणि पराठा मऊ होणार, कडक एकदम कडक नाही होणार पराठा. त्याच्यात बटाटे घातले त्यामुळे मऊ होणार मस्त असा. कडबिड्याने चांगला भाजून घ्यायचा. दाबून कडाने मस्त असा भाजून घ्यायचा. फुगतोय थोडा थोडा. कडाने अजिबात कच्चा नाही राहायला पाहिजे. कडाने उलताना मस्त दाबून घ्यायचा भाजून. गाडावाली काय जास्त तेलात ते करते ती. आपण एवढं तेल नाही टाकायचं. आपल्याला घरी मुलांनी खायला करायचं आहे ना, एवढं तेलाचं चांगलं नाही म्हणजे तेल जास्त नाही टाकायचं आपण. लोक कशी जास्त तेल टाकून तेलात तळून घेते ती. आपण असं दाबूनच कडेकडेने चांगला भाजायचा मस्त. हा किती मस्त झाला, ठीक आहे. कडपर्यंत भाजलाय ना बघा एकदम. असं सगळं आता पराठा बनवून भाजून घेते. हा पराठा बनवून बघा, हे पराठा बनवून तयार झाले सगळं मस्त. तुम्ही खाण्यासाठी ताट तयार करते. दही, टमाटर केचप आणि हे मस्तपैकी पराठे. मस्तपैकी पराठे एकदम मऊ मऊ झाले. तर मस्तपैकी पराठे कसं एकदम फोडून दावते तुम्हाला, कसा मस्त मऊ मऊ झालाय हे का. असं निघतो ह्याच्यामधून. आतमध्ये सगळा मसाला बसलाय मस्त. कसे झाले माझे पराठे ते सांगा. लाईक करा, शेअर करा आणि थंडीच्या दिवसात करून जरूर पहा. मुलासनी द्या. नुसत्या वाटाण्याची मुलं खात नसली तर बटाटे मिस्क करून मी म्हणून वाटाणे आणि बटाट्याची मिस्क केली ती. तुम्ही पण करून पहा, टेस्ट करून पहा करून.